मध्ये आमचे शिवसेनेचे नेते विष्णू कारंपुरी साहेब यांना पोलिसांनी कशा प्रकारे त्यांच्याशी त्यांना वागणूक दिली याबद्दलचा व्हिडिओ आम्ही पाहिलेला आहे। वास्तविक पाहता मी पोलीस खात्याच्या विरोधामधला माणूस नाही, कारण मी माजी पोलीस इन्स्पेक्टर आहे, पण तरी सुद्धा आजकालची ही जी पिलावळ पोलीस खात्यामध्ये जमा झालेली आहे, नवीन जी भरती झालेली आहे, त्याला कशाचा कायद्याचा धाक राहिलेला नाही आणि त्या दृष्टिकोनातनं ज्या पोलीस अधिकारी किंवा कुणी त्याला ओढत नेलं त्यांच्या आमच्या नेत्याला, आमचा नेता याचा अर्थ सेनेचा मी बोलत नाही, तुझ्या बापाचं वय असेल तेवढं 65 वर्षाच्या पुढच्या माणसाला तुझ्या बापानं तरी नेला होता का त्याचा ओढत? कसली ड्युटी, कसली नोकरी, काय बजावतोच, कसली संचारबंदी, कसली डबल सीट, काय होतो दंड, काय होतो खटला? अरे जरा जनाची नाही तर मनाची लाज ठेवा। कुणी कसलाही आदेश जरी दिला तरी पोलीसवाल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणालाही मारायचा अधिकार नाही। ज्या वेळेला सौम्य लाठीचार्ज असेल, अश्रुधूर असेल, गोळीबार असेल तेव्हा गोळ्या घाला, तो विषय वेगळा। पण येरीवारी तुम्ही जे नाटक चालवलेलं आहे सोलापूरमध्ये, का तुला काय अजून किती वाढलं तरी तुझ्या घरचं काय तुला घरी बसवणार आहेत का? आणि डबल सीट बायको पत्नी बरोबर आमचे नेते शिवसेनेचे विष्णू कारंपुरी चालले असताना त्या पत्नी देखत ही त्यांना वागणूक। माझ्या मुख्यमंत्र्याला माझी विनंती आहे, साहेब खरंच जर आमचं शिवसेनेचं राज्य असेल, खरंच जर आमचं काय असेल शिवसैनिकावरती सगळ्या ह्याचं प्रेम असेल, तात्काळ तो जो अधिकारी कर्मचारी आहे त्याला सस्पेंड केला गेला पाहिजे। कारण या ठिकाणी 60-65 वर्षाच्या काय डबल सीट चालला, काय होतो खटला बायको बरोबर चालला म्हणून? कारण नसताना त्यांच्या अंगाशी झटापटी करणं, त्याला मारहाण करणं, त्यांना बेआबरू करणं समाजामध्ये, हे अधिकाऱ्याचं काम आहे का? पोलिसाचं काम आहे का? आणि ते सुद्धा शिवसेनेचं राज्य असताना माझी विनंती आहे माझ्या मुख्यमंत्री उद्धव साहेबाला, मी नार्वेकर साहेबांकडे क्लिप पाठवलेली आहे, मुख्यमंत्री साहेब आणि राज्य गृहमंत्र्याकडे अनिलजी देशमुख साहेबांकडे ती क्लिप पाठवलेली आहे। यामध्ये तात्काळ कारवाई कमिशनर साहेबांनी ह्या ठिकाणी केली पाहिजे, सो मोठो स्वतः केली पाहिजे। हे योग्य आहे का तुम्हाला वाटतंय? तो जो अधिकार आहे त्याचा बापाचं वय असेल आमच्या शिवसेनेच्या नेत्याचं, कुठलाही माणूस सेनेचा नेता नाही कुणालाही या प्रकारची वागणूक देण्याचा अधिकार कोणत्या कायद्याने दिलाय? बीपी ऍक्टने दिलाय, बॉम्बे पोलीस ऍक्टने दिलाय, पोलीस मॅन्युअलने दिलाय, सीआर मारहाण करण्याचा अधिकार दिला तुम्हाला? जनतेसमोर जनतेचे सेवक आहात तुम्ही, जनतेच्या कराच्या पैशावरती पगार दिला जातो पोलिसांनी, सगळ्याच महसूल आणि पोलीसचा। तुम्ही राजे झाला का इथले? मित्रांनो, या ठिकाणी छडा लागलाच पाहिजे। या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी 24 तासात या अधिकाऱ्याला आणि कर्मचाऱ्याला निलंबित केलं गेलं पाहिजे। जर कोणी करत नसेल तर ती संबंधित डायरेक्ट जे अधिकारी सुपरविजन अधिकारी असतील, डीसीपी असतील किंवा सीपी साहेब असतील, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। कारण नसताना एका माणसाला बेआबरू करता रस्त्यावरती त्यांच्या पत्नी सोबत पत्नी देखत डबल सीट चालला काय, मर्डर केले काय? अहो ह्या कोरोना करून काय नाटक लावलाय तुम्ही? कुणालाही धरायचं आणि कुणालाही मारायचं? 188 तर पोलिसाची होतच नाही। ताज्या बातम्यांसाठी लोकप्रधान चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।